अजित पवारांनी वैष्णवीच्या आई वडिलांसोबत फोनवरून संवाद साधला। फरार हगवणे यांना शोधण्यासाठी 3 पथकं लावल्याचं अजित पवार यांनी म्हटलं। फरार हगवणे यांच्या शोधासाठी अजून पथकं वाढवण्यास सांगितल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे। नंतर त्याच्यामध्ये नवरा सासरा जे कोणी त्यांचे घटक आहेत ते सगळ्यांना अरेस्ट केलं। आता सगळ्यांना अरेस्ट केलं गेलंय, फक्त तो सासरा कुठेतरी पळून गेलाय। 3 टीम लावल्या होत्या, अजून टीम वाढवायला सांगितलंय। त्या बडव्याला सोडणार नाही, सगळी कलमं घातलेली आहे। आपली सोन्यासारख्या मुलीला त्यांनी संपवलं। नालायकांना जर नांदवायचे नव्हतं तर मग घरी पाठवायचं होतं। लव्ह मॅरेज करतात, इतके हरामखोर आहेत। तरी दादा तुम्ही त्यावेळेस शंका खोचक विचारलं होतं की यांनी मागितली का तुम्हाला मागितली। कधी कधी काय होतात, वडील अलीकडे मुलावर तेवढंच प्रेम करतात। चला आपली लेक आहे, मुलीला आपण आता तेवढंच हिस्सा आपण द्यायचं म्हणतो, म्हणून कधी कोण फ्लॅट देतं, कोण गाडी देतं, कोण काय देतं। हे काय मुलाची बापाची ऐकत असेल मी प्रेमपोटी दिलं, काय काय प्रेमपोटी दिलं। मी काय करतो, आता मी डायरेक्ट विमानाने बारामतीला आलोय। उद्या कोल्हापूरला आहे, पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल किंवा उद्या संध्याकाळी भेटून जाईल। 13 आपण बोलूया। नाही पण 13 काही होईल, मी उद्याच्या येऊन तुम्हाला भेटून मी आहे तुमच्या बरोबर। मी तुमचीच बाजू घेतलेली आहे।